फायनल मध्ये प्रवेश करते का? यजमान संघ आहे आमचा, आयोजक देखील आहेत टीम श्री करंडक 2025 चे रोहनच्या देखील षटकारासाठी या ठिकाणी कॅश प्राइज ओपन केलंय गणेश गोविंद सुतार यांनी। यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार। गोविंद सुतार यांनी 100 रुपये प्राइज लावलंय रोहन चव्हाण यांच्यासाठी इथे जमा आहे। मित्रांनो कौरवणे गडकरवाडी संघ आजच्या सकाळच्या सत्रापासून अप्रतिम कामगिरी घेत आहेत आणि ही कामगिरी करत असताना शेवटच्या क्षणाला चांगला क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे। मित्रांनो तुम्हाला देखील शुभेच्छा असेल, चांगला खेळ करा, मेहनतीने तुम्हाला खेळणं देखील गरजेचं आहे। सुरेख फटका येतोय बॉल स्लॉट मध्ये, पाठवलाय प्लॉट मध्ये, 6 धावा षटकार। शिवाजी उतेकर यांच्यावर 100 रुपये येऊन इकडे सचिन उतेकर यांच्याकडून एक घेऊन विशाल उतेकर आहे रायटर मध्ये विकेट मारा करतोय। रोहन साठी नवीन आलेला सलामीची जोडी रोहन चव्हाण आणि त्याच्या जोडीला प्रणेश। आपल्या टाकल्या चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफचा तटवलाय, चेंडू जातोय सीमा रेखा पार, 4 धावा चौकार। त्यामुळे नक्कीच त्याला कम करण्यासाठी आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ। पहिला चेंडू दीपक यांचा आपल्या टाकल्याचे त्या दिशेने तडकावलेला आहे, चेंडू झालाय झेल हातातून सुटलेला आहे आणि चेंडू झेल सुटून चेंडू गेला सीमारेषेकडे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, मिळतोय सुंदर 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 असा सॅटर्डे स्पेशल चौकार। 39 आणि 4 43 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूचाही समाचार जबरदस्त पद्धतीने घेतलाय। पुढचा चेंडू यावेळेला मात्र एक स्टेप येऊन पुन्हा एकदा मला बॅटम आलाय, यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलामी देतोय कॉमेंट्री बॉक्सला, आणखी एक सुंदर असा षटकार। 6 धावा दरम्यान 3 षटक संपलेले आहेत। धाव संख्येने 2 गडी बाद 64, परंतु रोहन मात्र एका धावेने अर्धशतक चुकलेला आहे। 13 चेंडू मध्ये नावं झाला 49 धावा काढून 4 चौकार आणि 4 षटकार, 376.92 अवेजी केला। काय फटकेबाजी केले सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। रोहन 65 धावांचं 3 षटकामध्ये आव्हान ठेवलेलं आहे सोडवणे गडकरवाडी गावठाण या संघाला आणि लगेचच फलंदाजीला सुरुवात करतील। नक्कीच प्रयत्न करतीलच कारण 3 षटकामध्ये एवढ्या धावा चेस नाही झाल्या परंतु जवळपास पोहोचलेले आहेत बरेचसे संघ। चला खेळाला सुरुवात करूया थोड्या 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर। नक्कीच पब्लिकचं मनोरंजन होतं, जरा फिल्डिंग वाल्यांनी फिल्डिंग सेट करायची।